बिहारच्या पश्चिम चंपारण जिल्ह्यातील बगहा परिसरात दरवर्षी थारू आणि आदिवासी समाज एक आगळावेगळा उत्सव साजरा करतो। या उत्सवाचं नाव आहे बरना पर्व। साधारणपणे 400 वर्षांपासून ही परंपरा सुरू असून आजही तिचे पालन काटेकोरपणे केले जाते। या पर्वाचे वैशिष्ट्य म्हणजे संपूर्ण गाव 48 तासांसाठी जणू काळाच्या कोंडीत अडकून जातो। याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी राजेश सावंत आणि तुम्ही पाहताय प्रहार न्यूज लाईन। बरणा पर्व सुरू झाल्यानंतर गावात कोणतीही हालचाल होत नाही। शेतात नांगर फिरत नाही, घराघरात चूल पेटत नाही। एखादे पान झाडावरून गळाले तर ते कुणी उचलत नाही। गवताची एक काडी देखील कुणी स्पर्श करत नाही। गावकरी आपली घरेदारे बंद करून जंगलाकडे वळतात। तिथेच ते एकत्र राहतात, देवतेची पूजा करतात, सामूहिकपणे अन्न शिजवतात, खातात आणि लोकगीतं गातात। गाव मात्र या 2 दिवसात ओसाड, निर्जीव आणि पूर्णपणे शांत होतो। या परंपरेत एक खोल विचार दडलेला आहे। थारू समाज मानतो की निसर्ग हीच खरी जननी। जशी मनुष्याला विश्रांतीची गरज असते तशी निसर्गाला एक दिवस विश्रांती दिली पाहिजे। म्हणूनच वर्षातून एकदा हा ग्रीन लॉकडाऊन पाळला जातो। या काळात निसर्गाला पुन्हा नव्याने उभारी घेण्यासाठी संधी दिली जाते। हा विचार विज्ञानापेक्षा संस्कृती आणि आस्थेतून अधिक जोपासला गेलाय। बरणा पर्वाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सामूहिक जीवनशैलीचा अनुभव। जंगलात एकत्र राहून लोक मुलांना आणि तरुणांना सांगतात की पृथ्वी केवळ आपल्या पिढीसाठी नाही तर पुढील पिढ्यांचीही आहे। मुलांना गाणी, कथा आणि पारंपरिक खेळांच्या माध्यमातून पर्यावरणाबद्दलचा आदर शिकवला जातो। या पर्वामुळे पिढ्यानपिढ्या निसर्ग संवर्धनाची जाणीव रुजवली जाते। आज जगभरात हवामान बदल, प्रदूषण आणि संसाधनांच्या उधळपट्टीबद्दल चिंता व्यक्त केली जाते, परंतु थारू समाजाने शतकानुशतके हा प्रश्न सोडवण्याचा मार्ग शोधलाय। त्यांनी दाखवून दिलंय की निसर्गाचे रक्षण करण्यासाठी मोठमोठ्या धोरणांची किंवा आधुनिक तंत्रज्ञानाची आवश्यकता नाही, तर माणसाच्या मनात पर्यावरणाविषयीची आस्था आणि शिस्त असणे महत्त्वाचे आहे। बरणा पर्व केवळ एक धार्मिक परंपरा नाही तर तो एक जिवंत धडा आहे। निसर्गाचा सन्मान कसा करावा, त्याला जपण्यासाठी आपण स्वतःला थांबवणं किती आवश्यक आहे। थारू समाजाची ही परंपरा आपल्याला शिकवते की खरी समृद्धी म्हणजे निसर्गासोबत संतुलन साधणे आणि त्याला पुन्हा पुन्हा जगण्याची संधी देणे। तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।